त्यांनी सांगितलं की हे मानवी असण्याची म्हणजे नाकारता येत नाही, त्याच्यामुळं आम्हाला आमचा अजून संशय बळावला की हे मानवी असू शकतात. सदर बाबत माननीय वरिष्ठांशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेतल्याच्या नंतर मी निर्णयाप्रत आलो की या ठिकाणी कोणीतरी अज्ञात माणसाने अज्ञात कारणास्तव अज्ञात साधनाने अज्ञात व्यक्तीचा मर्डर केलेला आहे अशी खात्री पटल्याच्या नंतर काल सकाळी साधारणतः 1 वाजण्याच्या सुमारास मी सदर प्रकरणी अज्ञात व्यक्तीने मर्डर केला ह्या स्वरूपाची एफआयआर दाखल करून घेतली आणि तपास माझ्याकडे ठेवला. तपास माझ्याकडे ठेवल्याच्या नंतर मी खात्री केली की सदरच्या घटनास्थळाची जागा ही कोणाची आहे अशी माहिती घेतल्याच्या नंतर बीट अंमलदाराकडे मी कळालं की रामपूर येथील विशाल खोडदेकर यांची ती जागा आहे. त्यानंतर विशाल खोडदेकरला आपण चौकशी काम बोलू असं ठरल्याच्या नंतर समजलं की विशाल खोडदेकर हा गेल्या 4 ते 5 महिन्यापासून फरार आहे आणि तो मिळत नाही. तो मिळत नाही म्हटल्याच्या नंतर आमचा अजूनही संशय बळावलेला होता. मग आम्ही नंतर आमचे दुसरे हवालदार पोलीस हवालदार मानके डीबी पथकातले त्यांनी सांगितलं की साहेब हे विशाल खोडदेकरांच्या संदर्भात मालवणी पोलीस स्टेशन मालाड मुंबई येथलं एक तपास पथक तिथल्या मिसिंगचा तपास करणे कामी मिसिंग नंबर काहीतरी 340/25 वगैरे असा होता की त्या मिसिंगच्या तपास कामी आपल्या पोलीस स्टेशनला 14 नोव्हेंबरला आलेलं होतं आणि आपण त्यांना पोलीस मदत केली होती. त्या पद्धतीने आपण त्या विशाल खोडदेकरला त्यांच्या ताब्यात दिलेलं होतं. त्यांनी इन्क्वायरी करून नंतर त्याला सोडून दिलं होतं आणि वेळोवेळी बोलावलेलं होतं. पुढे त्यांच्या तपासात काय झालं आहे त्याबद्दल मला माहिती नव्हती, परंतु माझा संशय बळावल्यामुळे मग मी तेथील तपास इन्क्वायरी ऑफिसर PSI काळे यांच्याशी संपर्क केला आणि सांगितलं की सध्या काय परिस्थिती आहे. तर त्यांच्याकडून मला अशा स्वरूपाची माहिती मिळाली की साहेब अजून तपास चालू आहे, मिसिंग मिळालेली नाही. तर मला जास्त म्हणजे संशय वाढू लागला की याच्यात नक्की काहीतरी आहे. मग मी PSI काळेकडूनच यातील जो मयत आहे एजाज कुरेशी असं मयताचं नाव आहे, मुंबईचे आहे ते, मालाडचे, तर त्यांच्या पत्नीचा नंबर मिळवला आणि पत्नीचा नंबर मिळून त्यांच्याकडून माहिती घेतली आणि माहिती घेतली असता त्यांना सांगितलं की तुमच्या पतीचा कशा पद्धतीने पेहराव वगैरे होता. मला थोडक्यात फोटो पाठवा 4-5. त्यांनी 4-5 फोटो मला पाठवले आणि त्या फोटोमध्ये त्यांच्या हातातल्या काही अंगठ्या, गायत्री चेन वगैरे असं मला वर्णन दिसून आलं. आणि घटनास्थळावर पण जेव्हा आम्ही काही वस्तू जप्त केल्या त्या ठिकाणी काही अंगठ्या, चाव्या, 2 चाव्या, 2 अंगठ्या मिळून आलेल्या होत्या आणि त्या अंगठ्याचं थोडंसं साधर्म्य वाटलं मला, मॅच होत होत्या की त्या त्यांच्या असाव्या. मग म्हणजे अजून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली, कधी गेले, काय गेले, कुठं होते, लास्ट स्पॉट कुठं झाले, तर त्यांनी सांगितलं 14 तारखेच्या नंतर नाहीत, मिळून येत नव्हते. म्हणून आम्ही 17 तारखेला नोव्हेंबरच्या 25ला आम्ही त्या पद्धतीने मिसिंग दाखल केलेली होती. मग त्या मिसिंगचे पेपर मी प्राप्त करून घेतले आणि नंतर त्यांच्याकडे अजून चौकशी केली की ते त्यांचं वर्णन कसं होतं, काय चालत कसे होते वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं की साहेब ते थोडेसे लंगडे टाईप चालत होते, कारण त्यांचा अपघात सौदीला असताना झाला होता आणि मुंबईला असताना त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यांच्या पायात रॉड टाकलेला होता लोखंडी एक. मग त्या घटनास्थळावरती आम्हाला स्टील रॉड सदृश वस्तू पण मला मिळाली होती. नंतर मग मी ती तात्काळ इथल्या वैद्यकीय अधिकारी आपले अस्थिरोगतज्ञ आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि खात्री केली की ही पायातलीच आहे की हातातली आहे की ही ऑपरेशन केल्याच्यानंतर पायात टाकतात का वगैरे. अशी माहिती घेतल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ही पायातलीच वस्तू आहे आणि हे कुणीतरी ज्यांच्या पायात अपघात वगैरे झाला अशा माणसाचीच पायातली आहे आणि त्या माणसाचीच तिथं ते अवशेष असावेत असं एक ओरली मला मार्गदर्शन मिळालं. त्याच्यानंतर माझी खात्री बळावली की ते जे आहेत थोड्या अंगठ्या पण मॅच होत आहेत आणि रॉड पण मॅच होतो आहे. तर त्या अनुषंगानं माझी खात्री 100% झाली की हा मर्डरच आहे. मग मी गुन्हा दाखल केला होता आणि गुन्हा दाखल केल्याच्या नंतर मग त्याच्याबरोबर जे लास्ट स्पॉट झालेले होते विशाल खोडदेकर रामपूरचे, त्यांच्या अनुषंगानं माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यांचे सेल नंबर प्राप्त केले पूर्ण पहिले आणि आत्ताचे त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं डीबी पथकाने. आम्ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी, अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी पण वेळोवेळी पूर्ण मार्गदर्शन केलं आणि त्याचा पाठपुरावा करून सत्य शोधण्याबाबत आम्हाला आदेशित केलं. त्याच्यानंतर जेव्हा त्याचं विश्लेषण केलं मी पूर्ण CDRचं वगैरे, तर त्याचं लोकेशन मला मालाड मिळालं, पण मालाड मुंबई या ठिकाणी मिळालं. तो जरी त्याचे मोबाईल सर्व स्विच ऑफ होते परंतु तो फेसबुक ॲक्टिव्ह होता, डायरेक्ट फेसबुक ॲक्टिव्ह. मग आम्ही पाहितलं की फेसबुक ॲक्टिव्हवरून त्याला जे कुठले नंबर आहेत अटॅच फेसबुकला त्या नंबरवरून त्याचे लेटेस्ट CDR घेतले आणि तपास पथक पाठवलं. तपास पथक पाठवल्याच्या नंतर त्याला ताब्यात घेतलं, काल सकाळी ताब्यात घेतलं आणि काल संध्याकाळी ते पोलीस स्टेशनला घेऊन आलो. त्याच्यानंतर मग आम्ही आमचा खाक्या दाखवूनच त्याच्याकडे पूर्ण इन्क्वायरी केली. त्यांनी स्पष्टपणे कबुली दिली की पैशाच्या देण्याघेण्याच्या कारणावरून मी
त्याची जी सह आरोपी आहे मैत्रीण जन्नतू निसा जिन्नत खान हिच्या घरी त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. परंतु आम्ही घाबरलेलो असल्यानं, प्रचंड घाबरलेलो असल्याने लोकांना कळेल ह्यामुळं आम्ही ती सुटकेसमध्ये ती बॉडी भरली आणि तिथून डायरेक्ट येऊन माझ्या म्हणजे त्यांनी त्याच्या शेतामध्ये रामपूरला आवटेवाडी शिवारात टाकून दिली. आणि या पद्धतीने मग त्यांना पुन्हा आज रोजी कोर्टामध्ये हजर केलं रिमांड कामी. मांडे कोर्टाने त्याला 6 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे. अधिक तपास मी स्वतः करत आहे. या गुन्ह्यामध्ये किती आरोपी आहेत? सध्या 2 आरोपी आहेत, परंतु 2 आरोपी आहेत आणि परत जेव्हा ती बॉडी घेऊन इकडे निघालेले होते मुंबईवरून इकडे, तेव्हा त्यांच्याबरोबर त्याची जी प्रेयसी आहे आलिशा उर्फ ती जन्नतुन्निसा खान, तिचा 17 वर्षाचा मुलगा पण गाडीमध्ये बरोबर होता. परंतु त्यांचं म्हणणं आहे की त्याला पाठीमागं डिकीत काय आहे वगैरे याबद्दल काही कल्पना नव्हती. सदरबाबत मी अधिक तपास करीत आहे त्याच्या रोलबद्दल. आणि हा जो विशाल कोडदेकर आहे आणि तो मयत आहे एजाज कुरेशी, यांचं कनेक्शन काय, याची लिंक कशी आहे? ही जी त्याची प्रेयसी आहे जन्नतुन्निसा खान विशाल कोडदेकरांची, ही मुंबई मालाडमध्ये राहते. तिने हेवी डिपॉझिट ह्या तत्वावरती एजाज कुरेशी याच्याकडनं राहण्यासाठी घर घेतलं होतं 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी घर घेतलेलं होतं आणि त्या घरात ती राहत होती. त्याचा करार संपत आला होता आणि त्याचं त्याला रिन्युएशन करायचं होतं. शिवाय त्याला अजून दुसरं घर पाहिजे होते, त्यासाठी पण तिने त्याला काही पैसे दिलेले होते आणि तो घर पण देत नव्हता आणि पैसे पण देत नव्हता असं प्रथमदर्शनी तपासात दिसून येत आहे. त्याच्यामुळं ती त्याला वारंवार पैशाचा तगादा करत होती आणि मग हा आल्याच्या नंतर ह्याला पण म्हणजे विशाल कोडदेकरला पण ही त्यांनी माहिती सांगितली आणि त्याच्यातच मग त्यांच्यावर वाद झाला आणि वादामध्ये मारहाण होऊन मृत्यू झाला. साधारण तो हेवी डिपॉझिट आहे ते किती लाखांचं आहे? 4 लाखाचं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि किती वर्षांचा हा करार होता? तो गेल्या 3 वर्षापासून मागते पण त्यांनी दिलेलं नाही आणि जे वापरत होते ते 2 लाख रुपये त्याला दिलेले होते आणि त्याचा ती वापर करत होती, पण त्याचा कालावधी संपुष्टात आला होता. प्रथमदर्शी तपासावर एवढंच निष्पन्न होत आहे. आता अधिक दोघांनाही 6 दिवसाचा पोलीस कस्टडी मिळालेला आहे. त्याच्यामध्ये अजून काय तथ्य बाहेर येतात ते पाहत आहे. त्याला घटनास्थळी जाळण्यात आलं का? हो, घटनास्थळी जाळण्यात आलेला आहे. त्याबाबत असे की त्यांनी जेव्हा विशाल कोडदेकरनी इथं बॉडी आणून त्याच्या शेतामध्ये टाकली ही साधारणतः 15 नोव्हेंबरची गोष्ट आहे, 15 नोव्हेंबर 2025ला. त्याच्यानंतर तो जानेवारीच्या एंडच्या सुमारास त्याचं म्हणणं आहे की मी तिथं आलो आणि त्या बॉडीची अवस्था पाहिली तर त्यावेळेस ते कोणतरी हिंस्र प्राण्यांनी वगैरे बॅग फाडलेली होती आणि काही त्याचे तुकडे शरीराचे एकदम हाड असे बोललेले होते आणि कवटी वगैरे असा प्रकार दिसत होता. त्याच्यानंतर मग तो म्हणला की परत आता लोक बागेत येतील, आंब्याचं सीझन चालू होतं आहे ह्या हिशोबाने. नंतर तो परत फेब्रुवारीमध्ये आला आणि त्यांनी डिझेल घेऊन त्याच्यावरती टाकला आणि ते पेटवून देऊन पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला की कोणाला काही ओळखू येऊ नये म्हणून. त्या आरोपीला घेऊन त्याच्या स्पॉटवर तपास कार्य नाही, अद्याप पाहतो नाही, अटक केलेला आहे. रिमांडचं काम आज दिवसभर झालंय आणि प्रायमरी इन्क्वायरी पोलीस स्टेशनमध्ये झालंय. उर्वरित दिवसात पोलीस कस्टडीमध्ये त्याच्याकडे उर्वरित तपास करायचा.